नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर औदुंबर वाणी सर. मास्टर इंजिनियर होतात म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी मास्टर्स केलंय स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 10-12 वर्षांपासून पेक्षा जास्त काळ ते या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यामुळे ते दुसऱ्या अर्थानं मास्टर आहेत. आणि तिसरं महत्त्वाचं, आपण नेहमी असं म्हणतो की हे क्षेत्र खूप व्हास्ट आहे. या क्षेत्रामध्ये खूप करण्यासारखं आहे. पण मग करण्यासारखं काय आहे तर रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल असे कितीतरी प्लॅटफॉर्म आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता या क्षेत्रामध्ये असताना. आणि ते त्यांनी सगळे ऑलमोस्ट ट्राय केलेले आहेत. त्यामुळं त्या अर्थानं ते मास्टर आहेत. त्यामुळे त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि त्यांची भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया थोडीशी. म्हणजे आम्हाला तुमचा KG टू PG असं एक जर्नी ऐकायची. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन कोण होतं किंवा प्रेरणा कोण होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळालात? काय सांगाल? सुरुवात तशी सिव्हिलमध्ये जाण्याचा असा काही कल इनिशियली नव्हता. हं, पण सुरुवात ही काकांमुळे झाली. आमचे काका सिव्हिल इंजिनियर. हं, तर त्यांनी डिप्लोमाला आम्ही ऍडमिशन काय घ्यावी हे शेवटपर्यंत ठरलेलं नव्हतं. हं, पण काकांच्या सपोर्टमुळे, मॉरल हं, सपोर्टमुळे मी डिप्लोमा सामनगाव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतली. बरोबर, तिथून माझी सिव्हिल इंजिनिअरिंग मधली जर्नी सुरू झाली. बरोबर. आणि तिथून तो प्रवास एक हळूहळू स्टार्टिंगला काही त्याबद्दल काहीच माहित नसताना सुरुवात केली असताना एक एक टप्पा आवडायला लागला. म्हणजे जसे प्रॅक्टिकल्स झाले, त्या त्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दलची आवड निर्माण झाली. डिप्लोमा कंप्लीट होईपर्यंत त्या क्षेत्रात आपण खूप काही शिकलो असं वाटायला लागलं. हं. एक चांगला अनुभव डिप्लोमामुळे मिळाला. आणि मग पुढे चांगल्या पर्सेंटेजनुसार पुढे गव्हर्नमेंट कॉलेज सोडून मी KK वागला ऍडमिशन घेतली आणि त्यानंतर अशी जर्नी चालू झाली. सुरू बरं. झाली. येस. मग याच्यानंतर खरं तर इंजिनिअरचा कुठलाही स्ट्रगल असतो. तो बरोबर. म्हणजे की पहिला प्रोजेक्ट कुठला मिळणार, कसा मिळणार? कारण आपण आधी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो कुठेतरी. बरोबर. ती पण तुम्ही कुठं केली ते ऐकायचंय. बरोबर. आणि त्याच्यानंतर जो पहिला वैयक्तिकरित्या प्रोजेक्ट केलात, हम्म, त्याचा हम्म. अनुभव कसा होता? तो कसा मिळाला? तो करताना काही दडपण आलं का? तेही हम्म, आम्हाला हम्म, ऐकायचंय. सुरुवात तर मी नाशिक पासूनच केली. इंजिनिअर स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये मूळ माझं जे आवड होती ती डिप्लोमा पासूनच होती. मला हं, जे पर्टिक्युलर स्ट्रक्चरल डिझाईन पार्ट आहे, म्हणजे मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचा पण अनुभव घेतला. अनुभव म्हणजे की लोकांची हे बघितली ओव्हरऑल कंडिशन. हं, पण मला ते गोष्ट मी त्याच्यासाठी बनलेलोच नाही असं मी एक स्वतःला सांगितलं होतं की मी हं. त्यासाठी नाहीये. मी आहे टेक्निकल, पूर्णपणे टेक्निकल मध्ये राहणारा इंजिनियर, जो की इंजिनिअरिंगचं नॉलेज मी इंजिनियर म्हणूनच लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्याचा पुरेपूर वापर मी तिथेच करू शकेल असं एक कुठेतरी होतं मनात. बरं. आणि त्याच क्षेत्रात पुढे ना एवढं तर मी ठरवलं होतं. त्यानुसार मी स्ट्रक्चरल मध्येच मी माझा एक्सपिरियन्स सुरू केला. नाशिक पासून सुरुवात केली. त्यानंतर काही दिवस पुण्याला होतो. त्यानंतर बरीचशी वर्ष मी मुंबईला काढली. जवळपास 8 वर्ष असोसिएटेड कन्सल्टंट्स म्हणून आहे हं, हं. ठाण्याला. तिथे मी माझा मोस्ट ऑफ द एक्सपिरियन्स घेतला. तिथून मयूर पाटील सर आहेत, ज्यांनी मला चांगल्या प्रकारे गाईड करून आम्ही एक चांगला एक जर्नी चालू जर्नी झाली. सुरू झाला. मग मूळ माझं नाशिक होतं, त्यामुळे नाशिकचे काही प्रोजेक्ट्स मला एक स्वतःहूनच आले. ज्यात दडपण असं म्हणता येणार नाही, कारण अनुभव एक चांगला झालेला होता आणि सगळ्याच प्रकारची कामं मी केलेली होती. हायराईज पासून तर छोटे बंगलोज झाले, वेगळ्या प्रकारची स्ट्रक्चर्स झाली, हं. जसं की कंपोजिट स्ट्रक्चर झाली, स्टील प्लस RCC अशा प्रकारची स्ट्रक्चर सुद्धा केलेली होती. आणि ती स्ट्रक्चर कशी वर्क करतात ऍक्च्युअलमध्ये, आपण थेरोटिकल गोष्टी तर करतोच म्हणजे ऑफिसमध्ये बसून, पण ती प्रॅक्टिकली गोष्ट कशी वर्क करते हं, हं. आणि त्याचं कंपोजिट्स सिनेरिओ कसा होतो, ओव्हरऑल त्याचं बिहेवियर कसं होतं, या गोष्टींचा पण अनुभव होता. त्यामुळे ती गोष्ट प्रॅक्टिकली स्वतः करताना सोपा झाला तो मार्ग. अशा प्रकारे स्वतःच्या प्रोजेक्टची पण सुरुवात झाली. सुरुवात झाली. आणि नक्कीच. हळूहळू प्रोजेक्ट्स वाढत गेले आणि तसा तसा एक कॉन्फिडन्स पण वाढत गेला. वाह! लोग मिलते गए, येस, कारवां बनता गया, येस, तसं आहे एक्झॅक्टली. ते. तर मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला नक्की. प्रश्न आहे, की या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, अकुशल कामगारांचं प्रमाण यामध्ये फार मोठं आहे. बरोबर. अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो. बरोबर. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा असतं कधी-कधी. नक्कीच. काही मोठी दुर्घटना होऊ शकते. तर तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळता साइटवर? आम्ही पहिले तर स्वतःची बाजू सावरणं, स्वतःला सेव्ह करणं हे प्रत्येक जण करतो. हं, कारण ते ते करताना एक आमचा रोल खूप जबाबदारीचा आहे. त्यामुळे स्ट्रक्चरची जबाबदारी प्लस साईटवर होणाऱ्या गोष्टींची जबाबदारी सुद्धा घेणं हं. आम्हाला भाग आहे. म्हणजे ते आवडीने घ्यावीच लागते ती गोष्ट. हो. तर ह्या बाबतीत एक म्हणजे माझा एक
माझं मत आहे की साईटवर इंजिनियर असणं, म्हणजे इंजिनियरला ती इंजिनियरची व्हॅल्यू देऊन तो साईट त्याच्या हवाले करणं हे खूप महत्वाचं आहे. आजकाल कोणी विथ अनस्किल लेबरच्या भरोशावर, अनस्किल पर्सनच्या भरोशावर पूर्ण साईटची जबाबदारी, मोठमोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी देतात. तर त्यांना ती टेक्निकल गोष्टी त्या माहीत नसतात. तर त्या टेक्निकल गोष्टी माहीत नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मिसहॅप होतात. तर त्या गोष्टी होऊ नये यासाठी तुम्ही एक्सपिरियन्स सिव्हिल इंजिनियरला तिथे अपॉइंट करणं, हायर करणं खूप गरजेचं आहे, बरोबर, असं मला वाटतं. दुसरं, आता तुम्ही बरेच कमर्शियल इन्स्टिट्यूशनल पण असे प्रोजेक्ट काही केलेले आहेत. तर त्यातला एक प्रश्न मला नेहमी असा पडतो की जसं रेसिडेन्शियल मध्ये असतं बऱ्याचदा की बजेट हे कायम थोडा कधी कन्सर्न असतो. तर तशा अशा मोठ्या जर ठिकाणी सुद्धा बजेट जेव्हा कन्सर्न असेल तेव्हा बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचं मेंटेन मग तुम्ही कसं करता? क्वालिटीमध्ये मी स्वतःच्या स्ट्रक्चरल डिझाईनच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, कारण ते समोरच्याला माहितच असतं याच्यात कॉम्प्रोमाइज होणार नाही. तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्क्वेअर फूट एरियामध्ये कॉम्प्रोमाइज करा, तुमच्या अस्थेटिक्स मध्ये कॉम्प्रोमाइज करा. हे आम्ही बरेच आता इव्हन सीबीएसच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा काही बजेट कन्स्ट्रेंट आहेत. मग त्या याच्यात आपण स्ट्रक्चरल कॉम्प्रोमाइज ऑब्व्हियसली करू शकत नाही. स्ट्रक्चरल क्वालिटी म्हणजे स्टील, सिमेंट, कॉन्क्रीट क्वालिटीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू शकतच नाही. तर करायचं असेल तर तुमच्या पर स्क्वेअर फूट मध्ये कॉम्प्रोमाइज करा, तुमचा एरिया कमी करा, तुम्ही फेज वाईज काम करा, ह्या फेज मध्ये एवढंच काम करा, हे बाकीचं काम पुढच्या फेज मध्ये करा, असं आम्ही सल्ला देतो. दुसरं, तुम्ही यंग आहात, म्हणजे नाशिकचे आहात आणि आता इतक्या डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओवर काम करताय, म्हणून तुम्हाला स्पेशली हा प्रश्न विचारायचा आहे. जरा वेगळा वाटला तरी, की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर, ज्या सेक्टरवर आता प्रशासनानं काम करण्याची गरज आहे, जर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये एक बदलतं नाशिक, एक सर्वांगीण विकासावालं नाशिक जर बघायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या सेक्टरवर आता काम झालं पाहिजे? खरं तर जे प्रशासन आहे, म्हणजे गव्हर्नन्स हा खूप महत्वाचा रोल प्ले करतं सगळ्याच विकास, म्हणजे प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल, म्हणजे जरी तो माझ्याशी डिरेक्टली कनेक्ट नसला पण तो ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये प्रशासन हे खूप महत्वाचं कार्य करतं. तर त्यामध्ये त्यांनी जी सेंट्रलाइज, म्हणजे जसं की इंडस्ट्रीज आणणं किंवा कोणत्याही प्रोजेक्टला सँक्शनिंग मिळणं किंवा त्याचं बजेट तरी बघणं, ह्या गोष्टी ज्याला स्वतःहून म्हणजे चांगलं काम करायचं आहे त्याला त्या अडचणी येतात, आणि ज्याने पैसे अंडर दिले अशा, म्हणजे त्या गोष्टींवर तो फोकस जातो. तर गव्हर्नन्स हा आपण काही गेल्या 10-15 वर्षामध्ये जो बदल बघितला असेल तो गव्हर्नन्स मधलाच बदल आहे, पण तो रूट लेवल पर्यंत, म्हणजे मूळ आपल्या छोट्या लेवलला सुद्धा येणं खूप तेवढंच गरजेचं आहे. तर तो मला असं वाटतं की सेंट्रलाइज गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. जसं की एका माणसाला फक्त तो त्या एरिया पुरता मर्यादित न राहतात, त्याने त्याचा बिझनेस असो, त्याने त्याची स्किल्स असो, त्या ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्ड पर्यंत तो कसा इझिली पोहोचू शकेल, तर यासाठी गव्हर्नमेंटचं पण हेल्प त्याला झाली पाहिजे. तर अशा काही योजना, अशा काही सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. बरोबर. पण मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर हे तुम्ही म्हणता तसं सेंट्रलाइज होऊन तो गव्हर्नन्स बरोबर. जसं की आता बीबीएमएस सिस्टीम लागू केलेली आहे, तर त्यामध्ये सुद्धा बरेच गोष्टी, बऱ्याच हर्डल्स आहेत, बऱ्याच लोकांना काही प्रॉब्लेम्स येतात, पण ती एक पाऊल आहे ते त्या म्हणजे पुढच्या सेंट्रलाइज होण्यामागचं. आता महाराष्ट्र लेवलला ते काम होत आहे, जसं की ते ऑल ओव्हर इंडिया लेवलला ती गोष्ट गेली पाहिजे. म्हणजे आपण एक नेशन प्लॅटफॉर्म बनतो तिथे. तर आणि इव्हन स्ट्रक्चरल साठी म्हणायला गेलं तर लायसन्सिंगची जी सिस्टीम आहे, एका सिटीसाठीचं लायसन्स लागायचं, त्यानंतर आता बीपीएमएस थ्रू ऑल ओव्हर स्टेट लेवलचं लायसन लागतं, अजून पण मुंबईसाठी वेगळं लायसन लागतं. तर जसं आर्किटेक्ट साठी ते ऑल ओव्हर इंडियाचं लायसन्स एकच असतं, तसं स्ट्रक्चरल इंजिनियरसाठी पण ते कुठेतरी झालं पाहिजे, कारण तो एक हर्डल येऊन जातो लोकांना प्रॅक्टिस करण्यासाठी. लोकांना सपोज एखादा माझ्याकडे प्रोजेक्ट येत असेल आउट ऑफ महाराष्ट्राचा, तर तो त्याच्यासाठी माझ्यासाठी ज्या स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट्स आहेत तर त्या फुलफिल तिथे झाल्या पाहिजे. नाहीतर मला तोच एक बॅरियर येऊन जातो की अरे माझ्याकडे हे लायसन. बरोबर. आता एक अवघड प्रश्न आहे, एवढं शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तर तो प्रोजेक्ट कुठला सांगाल आणि त्याची स्पेशालिटी काय? म्हणजे तो प्रोजेक्ट करताना खूप जास्ती विचार करावा लागला, असं म्हणून तो एक हे करू शकतो. आम्ही वाडेवारे साईडला एक प्रोजेक्ट करतोय, म्हणजे तो ऑलमोस्ट कम्प्लिशनला आहे, जो की बंगलो प्रोजेक्ट आहे, पण त्यात आम्ही पूर्णपणे MS कॉलम आणि स्टील फ्लॅट स्लॅब अशा कन्सेप्टमध्ये आम्ही तो करतो आहे, जो की असं युज्युअल प्रॅक्टिसमध्ये कोणी करत नाही. तर तो एक आउट ऑफ द बॉक्स प्रोजेक्ट आम्ही करतोय.
जो की खूप चांगल्या प्रकारे झालाय. खूप छान त्याचा अपीअरन्स खूप छान होतोय, त्याचा फील खूप छान येतोय. त्याच्यात आम्ही एम्बोसिंग वगैरे अशा बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. क्या बात आहे. तर तो एक एक प्रोजेक्ट चांगला आहे. छान झालाय. तो स्वतःला ते केल्यानंतर जो फील येतोय तो एक्झॅक्टली. खूप चांगला वाटतोय, की ते वाह! अरे आपण असं काहीतरी एक आउट ऑफ द बॉक्स प्रोजेक्ट आहे, जो की युज्युअल लोकं आल्यावर सुद्धा नाही म्हणतात, की धिस इज नॉट पॉसिबल. हं, तर हं. माझा एक अप्रोच तोच असतो, की आपण इंजिनिअर आहोत, तर आपण आपल्या स्किल्स कुठेतरी एका लिमिटच्या पुढे नेल्या पाहिजे, की ती गोष्ट करून टेक्निकली ती गोष्ट पॉसिबल कशी होईल याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे, की वाह! आपण फक्त रिस्क हे नाही कोणी केलेलं नाही, तर हं, आपण हं. आपण कशाला करायचं असा विचार न करता मी असा विचार करतो, की आपण ती गोष्ट का नाही केली पाहिजे? का हं. याच्यात काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे काही कोणतीतरी गोष्ट नवीन करण्यामागून ती गोष्टीचं एखाद्या नवीन गोष्टीची उत्पत्ती होऊ शकते. काहीतरी आपण म्हणजे मार्केटमध्ये काहीतरी नवीन एक गोष्ट आणू शकतो, हां. ज्याने खूप चांगलं वाटतं एक प्रॅक्टिस नक्कीच, करताना सुद्धा. नक्कीच. दुसरं एक स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून आता प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील निवडताना हं. काय पॅरामीटर्स तुम्ही बघता किंवा बघितले गेले पाहिजेत एका चांगल्या स्टीलमध्ये? स्टीलमध्ये बॅकग्राऊंडला त्याचं म्हणजे त्याचा ओर कुठून आलाय, त्याचं जे प्रायमरी स्टील आहे ते कुठून आलेलं आहे, हा ॲक्चुअली बघितला गेला पाहिजे. आणि ओव्हरऑल कंपनीमध्ये त्याची प्रोसेस कशा पद्धतीने होते, त्याचं बॅचिंग कशा पद्धतीने होतं, त्याच्यावर टेस्टिंग कशा होतात आणि त्याचे रिझल्ट्स आहेत ते किती जेन्युइन आहेत, हं, या गोष्टी चेक केल्या गेल्या पाहिजे. हं, आणि हे हं. तेव्हाच होतं जेव्हा आपण आलेला साईटवरचा माल आपण रिव्हेरिफाय करतो, रिटेस्ट ओके, करतो आणि ओके. त्याच्यातले जे एरर्स आहेत, त्याच्यातला जो डिफरन्स आहे म्हणजे ज्याने बॅच रिपोर्ट जो कंपनीने दिला आहे आणि तुम्ही जो ॲक्चुअलमध्ये साईटवर तुम्ही जे टेस्टिंग करून बघितले आहे, तर त्यामध्ये जर का डिफरन्स असेल, तर तुम्ही त्या कंपनीवरचा रिलायबिलिटी आपली वाढते. आपण वाटतं. त्या कंपनीवर जास्त विश्वास ठेवू शकतो. बरोबर. आणि मेन म्हणजे त्याचा रॉ मटेरियल अगदीच कसं ते आलंय ते. महत्वाचं आहे. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय कधी कुठल्या हो, प्रोजेक्टमध्ये? बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये आम्ही वापरले आहे. ओके. मग त्याच्या क्वालिटी, सर्व्हिस, डिलिव्हरी, कॉस्ट, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? तसं म्हणायला गेलं तर स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून माझ्यापर्यंत त्या गोष्टी कधी एवढ्या जास्ती येत नाही. पण आम्हाला जो कस्टमरकडनं फीडबॅक येतो तो चांगला आहे. चांगलं. अजूनपर्यंत म्हणजे मला तरी चांगलाच फीडबॅक आलाय अगदी. डेफिनेटली. डन. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुमच्यासारखे जे आता यंग इंजिनिअर या फील्डमध्ये येत आहेत, ज्यांना काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा आहे आणि ज्यांचं पहिलंच पाऊल आहे आता हं, हं, हं. शिक्षणानंतरचं, तर त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल? मी नक्कीच हाच सल्ला देईल. जसं मी शिकलो, की टप्प्याटप्प्यातनं शिकणं गरजेचं आहे. म्हणजे आजकाल इंजिनिअर्सचं असं होतं ना, की बिझनेस करायचा आहे, मोठं काहीतरी करायचं आहे आणि मग ते इमिडिएटली त्या गोष्टीकडे करायला सुरुवात करतात. पण त्याचं मूळ तो कसा होतो, हे तुम्ही पहिले दुसऱ्याकडनं शिका. तुम्ही त्याचा अनुभव घ्या. 10 वर्ष घ्या, 15 वर्ष अनुभव घ्या आणि मग तुम्ही त्या गोष्टीकडे वळा. ती कसं आहे, की यंग जनरेशनला असं वाटतं, की आता लगेच हा करतोय, आपण पण हो. यामध्ये सुरुवात करावी, आपण पण करावं. असणं ती गोष्ट चांगली, पण त्याचं पाऊल उचलण्यासाठी पहिले आपण ती गोष्ट प्रॉपरली शिकून घेणं महत्वाचं आहे. आपल्याला त्या क्षेत्रामध्ये जर का पुढची 40 वर्ष काम करायचं आहे, तर ती गोष्ट ॲटलीस्ट आपण 10-15 वर्ष प्रॉपरली शिकून घेणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्याकडनं जो एक्सपर्टली ती गोष्ट करतो आहे हो, आता, हो, हो. तर त्याच्याकडनं त्याकडनं ती गोष्ट शिकून घेणं खूप महत्वाचं आहे. क्या बात है! सो ते इंजिनिअर औदुंबर वाणी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंग होईपर्यंत शिकत असतो पुस्तकातलं. त्याच्यानंतर शिकत असतो त्याच्या एखाद्या सीनियर्सकडनं त्याच्या प्रॅक्टिकल त्यातल्या खाचाखोचा किंवा त्यातल्या अडचणी प्रॉब्लेम्समधल्या आणि ते एकदा शिकून तुम्ही परफेक्ट झालात आणि की त्याच्यानंतर तुम्ही स्वतः प्रॅक्टिसला सुरुवात करा. तुम्हालाही काही अडचणी येतील, पण नंतर तुम्हाला त्या कळत जातील. कारण त्या शेवटी प्रॅक्टिकल अडचणी त्या काम करतानाच येतात पुढं-पुढं. पण त्याच्यासाठी प्रॅक्टिकल बेस हा थेअरी इतकाच भक्कम असणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि Thank you. भविष्यात सुद्धा असे उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत. पर्यायाने देशसेवा घडावी. नाशिकमधले फार महत्त्वाच्या प्रकल्पांवर सुद्धा तुम्ही काही कामं करताय, जे विकासामध्ये एका अर्थानं कॉन्ट्रिब्यूट करताय. नक्की. तर त्या सगळ्यामध्ये तुमचं कॉन्ट्रिब्युशन असंच राहावं यासाठी आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.